महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेसाठी आज निवडणूक होतोय। निवडणूक पार पडत असताना मतदारांच्या हातावर जी शाई लावली जाते ती कुठेतरी मिटतीये असा आरोप राज्यातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून केला जातोय। या संदर्भात राज ठाकरेंनी देखील मुंबईमध्ये मोठं विधान केलंय। त्यालाच जोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की असा काही प्रकार होत जरी असेल तरी याला निवडणूक आयोग जो आहे तोच ठरवतो की हे कुठली शाई वापरायची, काय वापरायची। मी छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत एक मतदार आहे। आपण जाणून घेऊयात नेमका काय प्रकार घडतो। तर सगळ्यात आधी मला तुझं नाव सांग। माझं नाव रेणुदास शिवदास दोंदिल मी आहे आणि माझं 11 प्रभाग क्रमांक 11 छत्रपती संभाजीनगरमधनं मी मतदान करत आहे। मतदान झालंय तुझं आता? हो। तर तुझ्या बोटावर जी शाई लावली ती बोट दाखवतो। तर ही जी शाई लावलेली आहे आपण ही आपल्याकडे जे नेल पॉलिश रिमूव्हर आहे ती डब्बी मी दाखवतोय आपल्याला। ही ती डब्बी आहे आणि यानं ते निघतं का आपण ते बघूया। तुझी परवानगी आहे ना हे चेक करायला? चालेल, काय हरकत नाही। हे तुझ्याच हाताने हे करतो। बघा किती भयंकर प्रकार आहे हा। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील सांगितलेलं की नखावरची शाई निघती। खरं जर नेल पॉलिश रिमूव्हरनी जर असं हे जर निघत असेल तर किती भयंकर आहे। खरं तर आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत आलो आहोत की ही शाई 8-8 दिवस, 15 दिवस, महिना ही निघत नाहीये आणि ती आता आपण बघितलंय ती निघालेली आहे। त्यामुळं कुठंतरी याला निवडणूक आयोगाने खरं तर तातडीने उत्तर देणं गरजेचं आहे, पण ते अद्याप हे उत्तर आल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही। त्यामुळं या विषयावर एकूणच निवडणूक आयोग आता काय बोलतोय हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे।